महाराष्ट्र के मत्स्य व्यवसाय और बंदरगाह मंत्री नितेश राणे ने आज नागपुर में एक प्रेस कॉन्फ्रेंस में कई महत्वपूर्ण मुद्दों पर अपनी राय व्यक्त की। उन्होंने मीठे पानी में मछली पालन से संबंधित राज्य सरकार के प्रयासों को लेकर बात की। राणे ने कहा कि कुछ सप्ताह पहले मुख्यमंत्री ने उन्हें मीठे पानी में मछली पालन पर ध्यान केंद्रित करने का आदेश दिया था। इस संबंध में नागपुर जिले में मछली उत्पादन बढ़ाने और मछुआरों की मदद के लिए एक बैठक आयोजित की गई थी। उन्होंने कहा कि मछली उत्पादन में कई चुनौतियां हैं, जिसके कारण उत्पादन कम है, लेकिन इन समस्याओं का समाधान निकाला जाएगा और हर 3 महीने में इस पर बैठक आयोजित की जाएगी। बघा, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही आठवड्या अगोदर गोड्या पाण्यामधल्या माशांचं धोरण तयार करण्याचा एक अजेंडा आमच्या समोर दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज नागपूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला उत्पादन वाढवणं आणि इकडल्या मच्छीमारांना मदत करणं या दृष्टिकोनातून आज आमची सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली आहे। काही आव्हानं आमच्या समोर आहेत, ज्याच्यामुळे आम्ही आमचे प्रोडक्शन आतापर्यंत वाढवू शकलो नाही। विदर्भाच्या आणि एकंदरीत नागपूरच्या क्षमतेपेक्षा फार कमी आमचं उत्पादन आहे। त्याचा अभ्यास आज आता आम्ही केलेला आहे आणि आम्ही आता दर 3 महिन्याचा एक क्वार्टरली प्लॅन तयार केलेला आहे, ज्या अनुसार आपण आपल्या विदर्भामध्ये नागपूरमध्ये मच्छीमारांना आणि गोड्या पाण्यातल्या मच्छीमारी करणाऱ्या जे काही आमचे मच्छीमार आहेत त्यांना आम्ही मदत कशी करू शकतो, उत्पादन कसं वाढवू शकतो, याच्यामध्ये मत्स्य विद्यालयाची मदत कशी घेऊ शकतो। इसके अलावा नितेश राणे ने कोकण क्षेत्र में मच्छीमारों की उत्पादन क्षमता को बढ़ाने के प्रयासों की ओर भी ध्यान दिलाया और बताया कि मत्स्य विद्यालय की मदद से मीठे पानी में मछली पालन को कैसे बढ़ावा दिया जा सकता है, इस पर भी विचार किया जा रहा है। जसं आमच्या कोकणातल्या मच्छीमारांचं उत्पादन फार मोठं आहे, तसंच इकडल्या गोड्या पाण्यातल्या मच्छीमारांचं पण उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर काही ॲक्वेरियम सारखे प्रोजेक्ट, जसं आम्ही तारापोर ॲक्वेरियमला आम्ही तिथे डेव्हलप करतो आहे, तसंच आपल्या नागपूर विदर्भामध्ये काही ॲक्वेरियम आम्ही आणू शकतो का, त्याही बाबतीमध्ये आमची चर्चा केली। कोल्ड स्टोरेज असो, मत्स्य बीज असो, या सगळ्या बाबतीमध्ये ज्याच्यामुळे विदर्भाची मत्स्य उत्पादनाची क्षमता वाढेल त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा झालेली आहे। राहुल गांधी की पत्रकार परिषद पर प्रतिक्रिया देते हुए नितेश राणे ने कहा कि मैंने सुना कि 3 इडियट्स की एक प्रेस कॉन्फ्रेंस हुई, जिसमें 2 नेता ईवीएम के माध्यम से चुनाव जीत कर आए हैं। एक नेता तो शिवसेना के विधायक के आशीर्वाद से बैकडोर से जीत कर आए हैं। इनकी विश्वसनीयता पर सवाल उठाते हुए राणे ने कहा कि अगर वे सच में ईवीएम पर जीत कर आए हैं तो लोकसभा चुनाव के बाद उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस क्यों नहीं की। नाही, मी ऐकलं आज 3 इडियट्सची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामधले 3 मधले 2 तर ईव्हीएमवर निवडून आलेले आहेत। राहुल गांधीजी आणि सुप्रियाताई आमच्या, एक शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेला आहे, बॅकडोरवाला आहे आमचा संजय राजाराम राऊत, आमचा भांडूपचा देवानंद। म्हणजे ह्या तिघांची विश्वासार्हता काय, म्हणजे सगळे तिघांमध्ये दोघं अगर ईव्हीएमवर निवडून आले असतील, मग हीच पत्रकार परिषद लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर का घेतली नाही, निकालानंतर का घेतली नाही। राणे ने आगे कहा कि हमने कभी भी रोटियां नहीं तोड़ी, हमने मेहनत की और काम पर ध्यान दिया। हमने हरियाणा और महाराष्ट्र में सत्ता हासिल की और जनता का विश्वास जीता। इनकी तरह हम शेमड़ा सर के नहीं रोटियां तोड़ते। राणे ने आरोप लगाया कि महाराष्ट्र में जिन उम्मीदवारों को कम वोट मिले हैं, उनके चुनाव परिणामों को लेकर कोई प्रतिक्रिया नहीं आई है और उनका बयान मजाक का कारण बन गया। आम्ही भारतीय जनता पक्षाने एनडीए म्हणून असे शेमड्यासारखे रडत बसलो का? आम्हाला लोकसभेमध्ये जे काही आमचे निकाल लागले त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचे सर्वच घटक पक्ष कामाला लागले, मेहनत केली आणि म्हणूनच हरियाणा असो, महाराष्ट्र असो, सगळीकडे आमची सत्ता आम्ही आणून दाखवली, लोकांचा विश्वास संपन्न केला, हिंदू समाजाला आम्ही लोकांनी जागवलं। ह्यांच्यासारखे शेमड्यासारखे रडत बसलो नाही, स्वतः ईव्हीएमवर निवडून यायचे। मग ह्याच्यापेक्षा त्यांना सांगा ना, त्यांचे जे काही निवडून आलेले खासदार आहेत ते सगळ्या जणांनी राजीनामे द्यावे आणि मग बॅलेट पेपरच्या नावाने निवडून यावं। मग बघू एकाच्या पुढे पण खासदार लागतं काय, माजी खासदार लागतं ते। ह्यांची एलर्जी तीच आहे की महाराष्ट्रातल्या सरकार जे हिंदुत्वाच्या नावाने निवडून आलेलं आहे, मोहल्ल्यांमध्ये 1 टाक मतदान होतं, ते ह्यांना मिरची लागत नाही। आता काही बूथमध्ये जिथे मुस्लिम मोहल्ले आहेत तिथे 6 मत, काही उमेदवाराला आमच्या 6 मतं मिळालेली आहेत।
काही 15 मतं भेटलेली आहेत, मग तिथे आम्ही EVM हॅकिंगचं नाटक केलं का? आता मालेगावसारखी निवडणुका नावाचे मतदारसंघ आहेत जिथे एकाच मतदारसंघामध्ये एक दीड लाख मतदान झाल्यामुळे त्यांचा खासदार निवडून आले आहेत. मग तिथे आम्ही शेमड्यासारखे असे बोलत बसलो तर चाललं असतं का? म्हणून ह्या जे तिघं जे काय हे शेमडे जे आज आले आणि मोठे काय पत्रकार परिषद या 3 इडियटनी घेतली ना, जनता हसत होती त्यांच्यावर. स्वतः EVMच्या नावाने निवडून यायचं आणि मग आमच्यावर बसून टीका करायची. याच्यापेक्षा लोकांमध्ये जावा, लोकांची मनं जिंका, लोकांसाठी कामं करा जे मोदीजी आणि आमचे फडणवीस साहेब आज करतायत आणि मग तुम्हाला निकालामध्ये त्याचा फरक दिसेल. कारगर प्रकरण पर भी राणे ने अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि एक हिंदू युवक जिसने गले में रुद्राक्ष माला पहनी और श्री राम का नाम लिखे टी शर्ट पर हमला किया वह बेहद गंभीर मामला है। राणे ने मुख्यमंत्री से ऐसे कार्यक्रमों पर प्रतिबंध लगाने और इस घटना की पूरी जांच करने की मांग की। एका हिंदू तरुणाला त्यांनी गळ्यात रुद्राक्ष घातलेलं, त्याच्या टी शर्टवर जय श्रीराम लिहिलेलं आणि म्हणून ते इजिप्तमा नावाच्या कुठला तरी ह्या मुसलमानांचा कार्यक्रम असतो, तिथे तो मोहम्मद साद नावाचा जो तबलिकी जमातचा कोणतरी प्रवक्ता तिथे आलेला, तबलिकी जमात हे अतिरेकी विचाराचे सगळे लोक एकत्र आहेत ज्यांनी करोनाच्या काळामध्ये पण आमच्या इथे फार मोठे आतंक इथे पसरवलेलं. ते लोक खारघरमध्ये एकत्र जमतात, 50,000ची परवानगी मागतात आणि 2-2, 3-3 लाख जमतात. तिथे जे भडकाऊ भाषण जे होतात आणि त्याच्यामुळे बाहेर येताना ते हिंदू तरुणांवर हात उचलतात. म्हणजे ह्या ज्या तबलिकी जमात आणि इंतिमा नावाचे जे कार्यक्रम होतात ते हिंदूंच्या विरोधातले कार्यक्रम आहेत. आणि म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी पत्र लिहून विनंती केली आहे की अशा पद्धतीच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रामध्ये बंदी घालावी, आयोजकांची चौकशी करावी आणि या पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी. राणे ने बांग्लादेशी और रोहिंग्या शरणार्थियों के मामले में भी टिप्पणी की है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में बांग्लादेशी और रोहिंग्या जैसी खान की जगह नहीं होनी चाहिए। उन्होंने दावा किया कि देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में सरकार इस समस्या को खत्म करेगी क्योंकि इन तत्वों से राज्य की सुरक्षा खतरे में पड़ सकती है। मला ही घाण नकोच आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये ही बांग्लादेशी रोहिंग्या नावाची जी घाण आहे, आता उदाहरण आमच्या तलावामध्ये कसं गाळ साठलेला आहे त्याच्यामुळे आमचं उत्पादन थांबलेलं आहे, मत्स्य उत्पादन. तशीच ही महाराष्ट्रामध्ये ही बांग्लादेशी आणि रोहिंग्या नावाची घाण आहे ती. नीतीश राणे ने इस अवसर पर महाराष्ट्र की सुरक्षा और समृद्धि को बढ़ाने के लिए सरकार की लगातार मेहनत और प्रयासों पर जोर दिया है. ती आम्हाला आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं असलेलं सरकार हे आता उखडून टाकणार. बाहेर एक किडे मोकळे आहेत खरं म्हटलं तर. ह्यांना ठेचण्याशिवाय आपला महाराष्ट्र सुरक्षित राहू शकत नाही. कारण की हे ज्या राज्यात ज्या देशात जातात त्या देशात आणि राज्याला अस्थिरच करतायत. म्हणून ह्यांना बाहेर काढणं एक कार्यक्रम आणि ह्यांची जे काय बिर्याणी खाणारे आमच्या सिस्टममधले काही जे मोजके जे सडके आंबे आहेत ना, जे खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाने, त्यांनाही शिक्षा होणार. त्यांना एवढं त्या बांग्लादेशीने रोहिंग्यावर या लोकांना प्रेम असेल ना तर त्यांच्यावर पाठवून देतो पाकिस्तानी बांग्लादेशमध्ये त्यांना. NBC न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट.